नमस्कार, समृद्ध कला क्लासमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत। मागील व्हिडिओत मी सांगितले की पोर्ट्रेट रांगोळीसाठी काही वस्तू व अवयवांचा सराव करणे आवश्यक आहे। आज आपण डोळा या अवयवाची रांगोळी कशी काढावी ते पाहणार आहोत। इथे मी डोळ्याचे चित्र काढून घेतले आहे आणि बाजूला या रंगांच्या शेड तयार केले आहेत। सुरुवातीला आपण आयब्रोच्या वरच्या भागापासून सुरुवात करू। इथे आयब्रोला लागूनच कपाळावर लाईट शेडचा वापर करू। जो भाग वर आलेला आहे तिथे लाईट शेड वापरायची। हे पहा, लाईट शेड तयार करून हे थोडी थोडी आयब्रोच्या वर आणि खाली टाकतोय। हे रंग कसे तयार करायचे ते मी मागील व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे। आता आयब्रोच्या खालच्या भागात व पापण्याच्या वरच्या भागात डार्क शेडचा वापर करूयात। थोडे थोडे रंग एकमेकात मिक्स व्हायला लागतात, व्यवस्थित मिक्स करायचे, त्याशिवाय नॅचरल वाटणार नाही। हे बघा, आता डार्क कलर वापरलेला आहे। आता आपण आयब्रोसाठी ब्राऊन मीडियम शेड वापरूयात। आयब्रोचे केस व्यवस्थित दिसण्यासाठी चिमटीत रंग धरून रेषा व्यवस्थित काढायच्या। जेवढे तुम्ही बारीक रेषा काढाल तेवढे ते नॅचरल वाटेल। आता थोडा डार्क रंग घेऊया, ब्राऊन। त्या रंगामध्ये थोडं थोडं मिक्स करत जायचं। आता त्यानंतर आणखी थोडा डार्क ब्राऊन घ्यायचा आणि डार्क कलरने केसांचे बारकावे करायचे, म्हणजे आयब्रो व्यवस्थित वाटतील। हे पहा, मी बारीक बारीक रेषा काढते आयब्रोच्या। आता पापण्यांच्या वरच्या भागात थोडा डार्क शेड करायची। जर तुम्ही एखादं चित्र पाहून किंवा फोटो पाहून रांगोळी काढाल, त्या चित्रामध्ये जसे शेड लाईट डार्क असतील त्याप्रमाणे आपण शेड करून एकमेकात मिक्स करायच्या। जेवढे तुम्ही व्यवस्थित मिक्स कराल तेवढं चित्र अगदी हुबेहूब वाटेल। डोळ्याचा नाकाजवळचा भाग खोलगट असल्याने तिथे डार्क शेड येईल।
हे पहा, इथे डार्क शेड करत आहे. पापण्यांच्या वरचा भाग थोडा डार्क करायचा आहे, तो खुलगट असल्याने. मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. जेवढ्या तुम्ही बारीक रेषा काढाल तेवढा तुमचं चित्र अगदी हुबेहूब आणि नॅचरल वाटेल. रेषांचा सराव अत्यंत आवश्यक आहे. आता आपण भोपळाच्या वरचा भाग, पापणीच्या खालचा भाग आपण डार्क ब्राऊन कलर शेड वापरतोय. यासाठी रांगोळीत रेषा बारीक काढण्याचा सराव हवाय. अगदी बारीक रेषा काढायच्या आहेत. बाजूचे शेड करतोय. जेवढे तुम्ही डार्क लाईट कराल तेवढं नॅचरल वाटेल रांगोळी. आता आपण भोपळ्याचा रंग करतोय. डार्क ब्राऊन कलर वापरतोय. त्यासाठी सुरुवातीला डार्क ब्राऊन शेड करू, नंतर थोडी थोडी डार्क शेड करूया. पूर्ण सुरुवातीलाच ब्लॅक कलर न वापरता ब्लॅक मध्ये ब्राऊन किंवा ब्राऊन मध्ये ब्लॅक शेड वापरून भोपळ्याला कलर करायचा आहे. दोन तीन कलर शेड भोपळ्यामध्ये येतील. ब्राऊन, डार्क ब्राऊन, मीडियम, नंतर थोडासा हायलाइट साठी व्हाईट.
आता आपण डार्क ब्राऊन ब्लॅक वापरतोय बघा। जसं चित्रात दिसतंय त्याप्रमाणे व्यवस्थित शेड टाकल्या तर आपलं चित्र सुंदर येतं। प्राण्यांचे किंवा भुवयांचे केस काढण्यासाठी रेषेचा सराव आवश्यक आहे। जर तुम्ही डायरेक्ट ब्लॅक कलर टाकायला जाल तर ते एकदम डोळ्याला खटकेल। आता आपण पापण्या करूया। पापण्या सुद्धा ब्राऊन कलरनेच करायचे आहेत। जेवढे तुम्ही पापण्यांचे केस बारीक काढाल तेवढ्या त्या खऱ्या वाटतील। अगदी थोडा चिमटीत रंग घेऊन सोडायचा। यासाठीच मी सांगितलं की रेषेचा सराव रांगोळीत आवश्यक आहे। बारकावे अगदी व्यवस्थित करावे लागतात। आता आपण बुब्बुळ्याच्या बाजूला डोळ्याचा जो पांढरा भाग असतो त्याच्यासाठी रंग करूया। त्यासाठी पूर्ण पांढरा नसतो तर थोडा पांढऱ्यामध्ये रेड कलर, लाईट रेड कलर शेड करायची आहे आणि ती पांढऱ्यामध्ये मिक्स करत करत जायचं, नाहीतर मग ग्रे कलर शेड करायची। पूर्ण पांढरा नसतो, जसं ब्लॅक वापरल्यावर खटकतं तसंच पूर्ण पांढऱ्याने पण डोळा बाहेर आल्यासारखा वाटतो। तर आपल्या स्किन कलर किंवा थोडासा ग्रे कलर शेड या डोळ्यामध्ये दिसली पाहिजे। शेवटी बुब्बुळातील पांढरा प्रकाश ग्रे शेड करून मिक्स झाल्यासारखा वाटला पाहिजे। कशी वाटली डोळ्यांची रांगोळी? तुम्ही जरूर सराव करा। हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा। भेटू पुढील व्हिडिओ सोबत। धन्यवाद।